आज मी तुम्हाला जे काही सांगणार आहे किंवा जे काही मी ऐकलं आहे ते ऐकून तुम्हाला पण धक्का बसेल. तर असाच आमचा एक ग्रुप आहे आणि आम्ही असं भेटत असतो अधूनमधून. तर असंच भेटलो होतो गप्पा मारायला. तर गप्पा मारता मारता माझ्या मैत्रिणीची मैत्रीण तिच्याकडे आली होती सुट्टीमध्ये राहायला. तर असंच बोलता बोलता म्हणजे अशा इकडच्या तिकडच्या सगळ्या गप्पा होतात. आता तुम्हाला तर माहिती आहे की मुलींचं म्हणजे कसं, आता नसरापूरची गोष्ट माहिती आहे, नंतर ते खराचं प्रकरण झालेलं हे सगळं आहे. तर असा गप्पांमध्ये हे विषय येतातच ना. तर बोलता बोलता आपण म्हटलं हो बाबा, मुलगी म्हणजे असणं हे आपल्याला किती जबाबदारी असते आणि आपल्याला म्हणजे सतत टांगती तलवार असते आपल्या डोक्यावर. त्यामुळे असा आमचा विषय चालला होता. तर ती माझ्या मैत्रिणीची मैत्रीण आली होती. तर ती म्हणाली, तिने तिच्या जन्माच्या वेळेला झालेली गोष्ट आम्हाला सांगितली आणि ते ऐकून म्हणजे एकदमच आश्चर्य वाटलं. आश्चर्य वाटलं म्हणण्यापेक्षा असंही होऊ शकतं म्हणजे आम्ही कधी अनुभवायला आम्हाला आलं नाही. त्यामुळे मग मला असं थोडंसं वेगळं वाटलं. तर तिने काय सांगितलं की माझा जन्म झाला त्यावेळेला आमच्या घरात माझ्या आधी दोन बहिणी, म्हणजे मला दोन बहिणी होत्या, म्हणजे झालेल्या होत्या मुली, आणि तिसरी मुलगी मी झाली. तर म्हणजे त्यावेळेला सगळ्यांना मुलाची अपेक्षा होती की मुलगा होईल मुलगा होईल म्हणून सगळेजण असं म्हणत होते की मुलगा होईल, आता दोन मुली झाल्या आता मुलगा होईल. तर त्यावेळेला म्हणे तिसरी मी झाले. तर म्हणे सगळ्यांना इतकं वाईट वाटलं, म्हणे माझी आई तर अक्षरशः रडली की परत तिसरी पण मुलगीच झाली म्हणून. आणि तिने सांगितलं की मी झाल्यावर, म्हणजे अर्थात तिच्या आईने तिला नंतर हे सगळं सांगितलं, मी झाल्यावर माझ्या आईने किंवा वडिलांनी मला जवळ घेतलं नाही किंवा माझे आजीने सुद्धा मला हे केलं नाही. म्हणजे असा एक दुर्लक्षित मुलगी जे नको असलेली आली आपल्याकडे असं हे करून मला वाढवलं. तर ती म्हणाली की म्हणजे भूक लागली, रडले तेवढ्यापुरता म्हणे ते सगळं दूध वगैरे द्यायचं आणि नंतर कोणी माझे असं बघत नव्हतं माझ्याकडे. आणि 2 वर्षाची होईपर्यंत म्हणे हे असं चाललं होतं. 2 वर्षांनी माझी आई परत प्रेग्नेंट राहिली आणि तिला माझ्या पाठीवर मुलगा झाला. तर हा मुलगा झाला त्यानंतर ती म्हणाली माझे एवढे लाड केले सगळ्यांनी, एवढे लाड केले की जसं काही मी त्या मुलाला घेऊन आले, म्हणजे असं. म्हणजे आता म्हणतात ना की पाठीवर मुलगा झाला की म्हणजे ते चांगलं समजलं त्यांनी मला की हिचा पायगुण चांगला आहे म्हणून आपल्या घरात मुलगा आला. तर मुलगा झाल्यावर त्यांना सगळ्यांना आनंद झाला आणि मग म्हणाली माझे लाडच लाड व्हायला लागले घरामध्ये की हिचा पायगुण चांगला आहे म्हणून असं. तर त्या ह्याच्यावरनं आम्हाला हे अशा म्हणजे आमच्या गप्पा निघाल्या. तर त्यावेळेला मग आत्ता तर काय मुलगा काय मुलगी काय कोणीही हे असलं मानत नाही. उलट म्हणजे मी जे काय बघितले, माझ्या काही बहिणी आहेत म्हणजे आणि किंवा मैत्रिणी आहेत ज्यांना 2-2 मुली आहेत, अशी म्हणजे हे लोक खूप आनंदी आणि सुखात असतात. ते म्हणाले आम्हाला काही टेन्शनच नाही, 2 मुलींची लग्न करून दिली, त्यांच्या त्यांच्या इथे सुखात राहिले आहेत ते. आम्ही आपल्या अधूनमधून दोघींकडे जातो येतो आणि दोन्ही मुली आमच्याकडे पण लक्ष देतात. आता माझी एक बहीण आहे, त्या बहिणीला पण 2 मुली आहेत. तर त्या 2 मुली अशा म्हणजे जास्त लांब नाही पण जवळपास राहतात, मुंबईलाच राहते ती. तर ती म्हणाली कायम आमच्याकडे आठवड्यातनं दोघी येतात माझ्याकडे. म्हणे आल्यावर सुद्धा म्हणे मला काही करायला लागत नाही स्वयंपाक वगैरे, त्या त्यांचं ते ऑर्डर करतात, घेऊन येतात आणि म्हणे आम्ही एकत्र जेवतो. आणि काहीही झालं तरी म्हणे त्या अगदी आम्हाला इतक्या जपतात आणि आमच्या सतत म्हणजे सगळ्या म्हणतो ना आपण की एक आधार तसा आहे म्हणे आम्हाला मुलींचा. त्यामुळे मुली असल्यामुळे आम्हाला काही वाटत नाही, उलट आम्हाला असं वाटतं चला मुलगी झाली, मुली आहेत त्यामुळे त्या दोघीही बघतात. उद्या आपण मुलगा म्हटलं असतं आणि येणारी सून कशी आहे हे आपल्याला माहीत नसतं. मग येणाऱ्या सुनेबरोबर जर आपलं पटलं नाही किंवा काय झालं, मुलींना आपण काहीही सांगू शकतो, तसं सुनेला पटकन आपल्याला बोलता येत नाही. तेवढे म्हणजे तुमचे रिलेशन म्हणजे तुमचं नातं तेवढं घट्ट पाहिजे सुनेशी, तर तुम्ही सुनेला पण सांगू शकता. माझ्या मात्र सुनेला मी सगळं सांगते, म्हणजे माझ्या मनातल्या सगळ्या गोष्टी मी सुनेजवळ बोलू शकते.
ती मला सगळं सांगते. म्हणजे इवन तिची आई मला कधी कधी म्हणते की म्हणे माझ्यापेक्षा तुमच्याजवळच ती जास्त चांगली बोलते. पण ते नातंसुद्धा आपण तयार करायला लागतं. जेव्हा आपण करतो त्यावेळेलाच ते तेवढी ओढ किंवा आपलेपणा वाटतो. तर पण ती म्हणाली नाही आम्ही खूप सुखी आहोत. इवन माझ्या मुलीनी तर पहिली तिला मुलगी झाल्यावर दुसऱ्या वेळेला प्रेग्नेंट असताना तिने सांगितलं नाही मला मुलगीच पाहिजे, मला मुलगा अजिबात नको. आम्ही आपल्या म्हणत होतो की आता मुलगा झाला तर बरं आहे, तुमचं चौकोनी कुटुंब होईल. नाही नाही म्हणे मला मुलगीच पाहिजे. आणि ती तिथे परदेशात असल्यामुळे त्यांना चौथ्या महिन्यात कळलं होतं की काय आहे ते. तर तिला कळलं होतं की मुलगी आहे म्हणून. आणि तिला ते कळल्यावर ती एवढी आनंदित झाली होती की आम्हाला म्हणाली तुम्ही मुलगी आहे, परत होणार आहे, तुला नात होणार आहे म्हणे आता परत, तर तुम्ही पार्टी करा. म्हणजे एवढी तिला आनंद झाला होता. का तर ती म्हणाली नेहमी मुलीवर अत्याचार होतात, मुलींकडे दुर्लक्ष केलं जातं, मुली मुली काय म्हणजे मुलीच सगळं करतात. आजकाल मुली कशामध्ये कमी आहेत, सगळ्या ह्याच्यामध्ये मुली पुढे असतात. आणि खरंच आहे ते. असं काही नाही की आता मुलगाच आणि मुलगीच, मुलीसुद्धा जेवढं मुलं करू शकतात तेवढंच मुली करू शकतात. त्यामुळे असं काही हे नाही. माझी तर एक मैत्रीण आहे, तर तिला 2 मुली आहेत. तर तिच्या मोठ्या मुलीनी लवकर तिला जॉब लागला वगैरे लग्नाच्या आधी, तर तिने लगेच फ्लॅट वगैरे घेतला आणि आपल्या आईवडिलांना तो फ्लॅट राहायला दिला. म्हणाली की तुम्ही ह्याच्यामध्ये राहा, उद्या तुमच्या मागे हा फ्लॅट माझाच आहे, पण आत्ता तुम्ही ह्या चांगल्या सोसायटीत तुम्ही राहा म्हणून असं तिने सांगितलं. आणि ती म्हणाली की तेच म्हणजे माझ्या 2 मुली आहेत, तर मला असं कधीही वाटलं नाही की मला मुलगा पाहिजे. पण मग हे पूर्वी जेव्हा ते मैत्रिणीचं ऐकलं की तिला म्हणजे असं वाईट टाकल्यासारखं, म्हणजे तिला कोणी घेतलं नाही, एवढं छोटं बाळ आहे त्याच्यावर काय असं अत्याचार करायचा आणि त्याच्यावर काय राग धरायचा. आता मुलगा मुलगी हे काय ती जन्माला आली म्हणजे ती काय आता तुमच्या ह्याच्यामुळेच आली ना. आता मुलगी होणं किंवा मुलगा होणं हे पुरुषांच्या ह्याच्यावर अवलंबून असतं, बाईवर काहीच अवलंबून नसतं. तरी पण सगळ्या प्रत्येक ठिकाणी बाईलाच दोषी ठरवलं जातं. म्हणजे सासूसुद्धा सुनेलाच बोलते की अरे देवा हिच्या पोटी परत मुलगी झाली. म्हणजे मुलगी झाली हे मुलगी होणं हे तुमच्याच मुलांमुळे ती मुलगी होते, असं नाही आहे की सुनेच्यामुळे ती मुलगी झाली. पण हा जो हे बघितलं मी आणि ऐकलं त्यावेळेला असं वाटलं अरे खरंच असं आहे का. आजकालची मुलं तर लग्न झाल्यावर मुलंसुद्धा होऊन देत नाहीत. म्हणजे मुलं नकोच असतात कोणाला, कारण आजकालचं जीवन इतकं म्हणजे असं हे झालं आहे की एक तर त्यांच्या ऑफिसमध्ये कंपन्यात मोठ्या जर ह्याच्यात आय टीमध्ये वगैरे जॉब करत असते तर त्यांच्या डोक्याला खूप टेन्शन असतं. आणि अशा ह्याच्यात जर सासू सासरे म्हणजे मुलाचे आई वडील किंवा मुलीचे आई वडील, मुलीचे सासू सासरे हे थोडंसं हेल्प करायला असले अडचणीच्या वेळी तर त्यांना ते सोपं जातं. नाहीतर मग आजकाल खूप मुलं असं म्हणतात की मुलंच नको. तुम्हाला सांगते एक मज्जा सांगते, म्हणजे मजा म्हणजे एक रिअल हे आहे की मी परदेशात मुलीकडे गेलेली असताना मी बघितले की आमच्याच ओळखीचा एक मुलगा तिकडे राहतो. तर त्यांच्या लग्नाला आता 12 वर्ष झाली आणि त्यांनी मूल होऊन दिलं नाही आहे किंवा झालं नाही आहे हे माहीत नाही मला, पण त्याला मूल नाही आहे आणि त्यांनी कुत्रा पाळला आहे. म्हणजे हे इतकं त्यांच्या ह्याच्यावर प्रेम करतात की जसं मुलाचं करतो त्याच्यापेक्षाही जास्त करतात. म्हणजे मुलं न होता की आपण असं कुत्रा पाळणं, मांजर पाळणं हे असं करतात. आणि आमच्या मुलीच्या माझ्या शेजारी तर एक अशी गलगठ्ठ मांजर पाळलेली होती त्यांनी. तर त्यांना आणि सगळ्या म्हणजे ज्या काही आपण म्हणजे ह्यांची ॲनिमल्सची म्हणजे कुत्र्यांची वगैरे हे पण आहे, तिथे पार्लर आहे, त्यांना मेनिक्युअर पेडिक्युअर केलं जातं, त्यांचं सगळं म्हणजे छान केलं जातं. इतकं तिथे अगदी स्वतःच्या मुलासारखं सांभाळतात. मग हे जेव्हा आपण बघतो की मुलं न होऊन देतात, म्हणजे प्राण्यांवर प्रेम करू नका असं नाही, प्राणी हे कधीही प्रेम करायला पाहिजेच किंवा त्यांचंही करायला पाहिजे. पण मुलं होऊन देत नाही आजकाल, कारण आजकालची परिस्थिती एक तर दोघांनी जॉब केल्याशिवाय कधीही त्यांची ग्रोथ होत नाही. आणि मुलं झाल्यावर मुलांच्यामध्ये अडकायची त्यांची तयारी नसते, कारण त्यांचे मेंटॅलिटी वेगळी झालेली असते ह्या जॉबमुळे, पैशामुळे म्हणा किंवा ह्या पार्ट्या वगैरे ह्याच्यामुळे. त्यामुळे त्यांना असं वाटतं कशाला मुलं होऊन
जर आपण सांभाळणार नसतो, त्यांच्यावर संस्कार करणार नसू, त्यांना नीट आपल्याला काही हे करता येत नाही, तर न झालेली बरी असं म्हणतात. मग त्याच्यापेक्षा मला असं वाटतं की मुलं न होण्यापेक्षा मुलगी एखादी झाली तरी काही हरकत नाही. म्हणजे आमच्या घरात असं काही नव्हतं. आमच्या घरात नेहमी मुलगी झाली, मुलगी हो मुलगा हो, जे काय होईल ते आपलं आहे आणि त्याला आपण प्रेम करायचं आहे. फक्त सुदृढ आणि निकोप मूल जन्माला यावं एवढीच आम्ही नेहमी म्हणायचो. म्हणजे इच्छा, म्हणजे माझी सून जेव्हा प्रेग्नेंट होती तेव्हा ती आम्हाला विचारायची की तुम्हाला काय वाटतं, काय होईल किंवा तुम्हाला काय पाहिजे. आम्ही म्हणायचो काय पाहिजे ह्याला महत्त्व नाही, आपल्याला जे काय पाहिजे ते काय मिळेलच असं नाही, पण जे येईल ते आपलं आहे आणि आपण त्याला प्रेम करायचं आहे, आपण त्याच्यावर संस्कार जीव लावायचे आहे, त्याला चांगल्या प्रकारे वाढवायचं एवढंच आहे. पण हे जे मी ऐकलं ना माझ्या मैत्रिणीचं की म्हणजे ती तिच्या म्हणजे 2 मुलींच्या पाठीवर झाल्यावर मुलगीच झाली म्हणून तिला 2 वर्षाची होईपर्यंत तिच्या घरी कोणीही बघितलं नाही आणि तिला असं म्हणजे एखाद्या तान्ह्या बाळाला असं करणं म्हणजे बरोबर वाटत नाही. पण तिच्या पाठीवर जेव्हा मुलगा झाला त्यावेळेला मात्र तिचा पायगुण म्हणून तिचे खूप लाड झाले. तर तुम्हाला कसं वाटतं, तुमच्याकडे काय आहे? म्हणजे मुलगा मुलगी हे अजूनही भेद आहेत समाजात, पण तुम्ही हे मानता का नाही मानत मला जरूर सांगा आणि तुमचे विचार पण मांडा, तुमचे विचार सांगा तुम्हाला काय वाटतं ते. पण आमच्याकडे मुलगा मुलगी ह्याच्यात आम्ही काही अंतर ठेवत नाही, जे काय असेल ते आपलं आहे आणि प्रामाणिकपणे त्यांच्यावर संस्कार करायचे, त्यांना वाढवायचं, त्यांच्याकडे लक्ष द्यायचं. की लहान मुलांवर जेव्हा लहानपणी आपण संस्कार करतो तेच संस्कार त्यांना पुढे उपयोगी पडतात आणि ते त्यांच्या डोक्यात ठसतात. त्यामुळे लहानपणीच सगळे संस्कार करायचे असतात. त्यामुळे आमच्या घरात असं काही नाही आहे. तुमच्याकडे काय आहे मला नक्की सांगा. धन्यवाद.